नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे मंगळवार. सकाळ सकाळ व्हिडिओला मी सुरुवात केली आणि आमचं आज फौजी साहेबांचं आणि शेवाळे काकाचं काम चालू आहे. तर हे बघा, आमचं गेट सगळं थोडंसं सडलंय. सगळं बोरचं पाणी मारत होतं. फौजी साहेबांना म्हणलं बोरचं पाणी मारू नका, तर त्यांनी बोरचं पाणी मारू मारू सगळं गेट असं गंजलंय. आता शेवाळे काका त्याला नीट करतात. तर हे बघा कसं सडलंय ते. आता बोरचं पाणी थोडंसं खारट आहे ना आमचं. याला तो गोल मारायला लागतो, हे कसं काय काढायचं? हे काढ आपलं. आता हे बघा, शेवाळे काकांनी ना गेटचा खालचा पाईप कापला ना, त्या पाईपामध्ये असा गंज पकडून पकडून त्या पाईपाचा एकदम चुरा चुरा झाला होता. म्हणजे जे खारट पाणी ना आमचं बोरचं, तर त्याच्यामध्ये भरपूर क्षार येतं. असं थोडंसं खारट पाणी आमच्या बोरचं. तर खारट पाणी असं लोखंडाला लागलं ना, तर ते पाणी म्हणजे खारटपणा त्या लोखंडाला खातो आणि मग ते असं गंज पकडतं, खराब होतं. तर तेच झालं आहे आमच्या गेटला पण. तर फौजी साहेब नेहमी असं कंपाऊंड धुत राहतात, झाडांना पाणी देते. तर असं नेहमी ते सारखं आम्हाला दिसाडा 2 दिवसाला कंपाऊंड धुवाच लागतं. तर ते बोरचं पाणी या गेटला लागले लोखंडाला आणि गेटचा सगळा खालचा भाग आहे ना सडल्यासारखा झालाय. तर ते गेट खाली पडायला लागलं होतं, त्याचं व्हील पण निघायला लागलं होतं. मग फौजी साहेबांनी शेवाळे काकांना बोलवलं. तर शेवाळे काका आमचं सगळं म्हणजे छोटं मोठं काय असेल ते घरचं काम एकदम घरच्यासारखं करून देतात. ते असं नाही म्हणत की छोटंसं काम आहे आणि मी कशाला येऊ, असं नाही म्हणत. ते लगेच येतात आणि करून देतात. तर फौजी साहेबांनी मग शेवाळे काकांना बोलवलं. त्यांना विचारलं याला काही करता येईल का, त्याचा खालचा अर्धा भाग जो सडल्यासारखा झाला आहे तोच तेवढा कापून व्यवस्थित करता येईल का, की अख्खं गेटच बदलावं लागेल. तर शेवाळे काका काय बोलले की वरचं गेट आहे सगळं ते बदलायची काही गरज नाही आहे. खालचा जेवढा भाग आहे ना तेवढा आपण कापू आणि त्याला जाड एकदम पाईप बसू आणि त्याला कलर देऊन टाकू, तर गेट एकदम व्यवस्थित होऊन जाईल ते बोलले. तर मग तेच आता गेटचं काम करत होते शेवाळे काका. आणि आपले झाडं किती छान झाले तुम्ही बघू शकता. पावसाळ्यामध्ये ना झाडं खूप छान होतात. तर फुलं तोडून घेतलेत आता झाडाचे. आता उत्तर पूजा करायची. काल बैलपोळा होता आणि श्रावण सोमवार पण होता 5वा. तर पूजा सगळ्या उचलायच्यात आता आणि त्याची उत्तर पूजा करून आपली रोजची देवपूजा पण करायची. तर चला आता आले मी घरामध्ये आणि म्हणलं आता पूजा करून घ्यावा आधी. तर रोजची देवपूजा करायची मला, पण सगळ्यात आधी आता ही कालच्या पूजेची उत्तर पूजा करून घेते. कारण काल बैलपोळा पण होता आणि महादेवांची पूजा पण केली होती मी. श्रावणमधला 5वा सोमवार होता ना, तर 2 पूजा मांडल्या होती मी खाली. तुम्ही बघू शकता 2 पाट मांडून आणि आपले देववरती. तर आता हे सगळं उचलून घेते मी. आणि जनावरं बाहेर चरायला आलेले, तर त्यांना हे सगळं बैलांच्या खाली मी धान्याची रास केली होती ना, तर हे धान्य त्यानंतर मी नैवेद्य ठेवला होता ना, तर नैवेद्याचं ताट सगळं मी त्यांना खायला देते. तर असं जनावरं भेटत नाही सिटीमध्ये, म्हणजे असं नैवेद्य खाऊ घालायला किंवा असं काही घास द्यायला. पण आमच्या इकडे इतके जनावरं येतात ना, तर असं मी जनावरांना गाईला नेहमी घास देत राहते. तर असं गाईला खाऊ घातल्याने, जनावरांना खाऊ घातल्याने खूप चांगलं असतं. तर हे बघा, आता हे सगळं सुकलेले फुलं मी काढून घेते. सुकलेले फुलं मी देवाचे ना संध्याकाळीच काढून घेत असते. पण काल मी बैलपोळ्याची पूजा केली होती ना संध्याकाळी, तर मी फ्रेश फुलं पण वाहिली होती पुन्हा देवाला. तर ते सगळे मी काढून घेतले. आता लाईट ना थोडीशी अपडाऊन होती, तर बाहेर ना वेडिंगचं काम चालू ना आपल्या गेटचं, तर त्यामुळे त्याला खूप पॉवर लागतो आणि त्याच्यामुळं काय होते, लाईट अशी अपडाऊन होती. तर तुम्ही बघू शकता देवांना आंघोळ घातली मी, त्यांना स्थान दिलं, रोजची देवपूजा झाली. तर अशी रोजची देवपूजा झाली सकाळ सकाळ घरामध्ये इतकं प्रसन्न वाटते ना, काय सांगू, खूप छान वाटतं. दिवस अगदी मस्त जातो. तर आता मोगऱ्याला सुद्धा फुलं निघायला लागलेत. कारण पहिले ना खूप आळ्या झाल्या होत्या मोगऱ्याच्या जाळीवर आणि त्या आळ्या आहेत ना, मोगऱ्याच्या कळ्या, ते नवीन पानं फुटलेले खाऊन घ्यायच्या. फौजी साहेबांनी त्या दिवशी मोगऱ्याच्या जाळीला फवारा मारलाय ना, तर आता मस्त मोगऱ्याला फुलं यायला लागलेत. तर आता भरपूर फुलं होतात देवाला, बाहेरून आणावं सुद्धा लागत नाही. तर असं सणवार असलं ना तरच जास्त फुलं लागतात ना, त्यावेळेस बाहेरून आणते फक्त. तर हे बघा, जनावरं चरायला आलेत आणि त्यांना मी खायला देते. तर पलीकडे 2 गायी बसलेल्या आहेत, त्यांना मी आवाज देते, त्या काही येतच नव्हत्या. म्हैसच आली, म्हणलं चला हिलाच देते आता. तर म्हैस खायला लागली ना ते नैवेद्य वगैरे, तर गाई आहे ना ती सुद्धा पळत आली आता. तर आधी मी खूप आवाज देत होते तिला, आधी नाही आली आणि आता ते खायला लागलं मग धावून आली. हे बघा, तर असं जनावर आमच्या दारामध्ये ना खूप येतात, त्यांना असं मी खायला देत राहते. तर खूप छान वाटतं. तर मंडळी, आता संध्याकाळी 7 वाजलेत, 7 वाजतच आलेत आता. तर फौजी साहेब आणि मी निघलोत नगरला संध्याकाळी आज. तर दिवसभर काही वेळच मिळत नाही हो नगरला जायला. घरातली पण भरपूर कामं असतात, फौजी साहेबांना कामं असतात, त्यांची ड्युटी असती. तर आता थोडंसं निवांत आहे संध्याकाळी. आज त्यांना ड्युटी पण नाही आहे. म्हणलं चला नगरवरून आपण थोडीशी शॉपिंग करून येऊ. गणपती जवळच आलेत, गणपती बाप्पांसाठी डेकोरेशनसाठी थोडंसं सामान आणायचं आहे. तर चला म्हणलं आता आपण दोघं जाऊन येऊ निवांत संध्याकाळीच आणि शॉपिंग करून येऊ. तर फौजी साहेब आणि मी निघलोत नगरला आता.
तर चला हो. तर नगरमध्ये इतकी गर्दी ना आता, म्हणजे गणपती जवळ आलेत ना, तर फौजी साहेब बोलत होते लोक आता डेकोरेशनचं सामान वगैरे घेण्यासाठी येतात नगरमध्ये ना, खूप म्हणजे गर्दी असते आता. तर ते काय बोलले, आपण मोठी गाडी नाही न्यायची, टू व्हीलरवरच जाऊ, म्हणजे कुठं पण लावता येते. मोठ्या गाडीचं कसं गाडी पार्क करायला व्यवस्थित जागा नसती, जागा भेटतच नाही नगरमध्ये. त्यामुळे टू व्हीलर कुठं आपली कोपरे कापरे लावली की होऊन जातं. त्यामुळे फौजी साहेब म्हणले आपण टू व्हीलरवरच जाऊ आता. तर चला आता. राजू, एक गेट लाव रे राजू. सागर कुठे गेला? गेला का? अरे ऐक ना, अरे बाळा गेट लाव ना, दरवाजा लावून घे, मच्छर जातील आतमध्ये. इकडे तुला एक सांगू, काय सांगता? घर सोडून जाऊ नको. आकाश क्लासला गेलेला आहे, आकाश क्लासला दाद्या बाहेर गेलेला आहे आणि तू एकटाच आहे. तर कुठं जाऊ नको. दरवाजा खिडकीतून पाहिजे, कोणी म्हणून दरवाजा उघडायचा, समजलं? चल मॅडम चल. आता फौजी साहेब माझ्या भावाला सांगत होते समजून की छोटा मुलगा क्लासला गेलेला आहे, मोठा मुलगा बाहेर गेलाय कुठं तरी, आणि तो एकटाच आहे घरी. त्याला म्हणले की घराच्या बाहेर निघू नको, कारण इकडं मोकळं वातावरण वसड आहे ना, त्यामुळं म्हणले की बाहेर निघू नको किंवा कुठं जाऊ नको घर सोडून. असं आहे, थोडंसं सेफ्टी पण म्हणजे ठेवावं लागते. तर चला, मला स्कार्फ बांधून डोक्याला, थंड हवा आहे. बांधा. तर या पावसाच्या वातावरणामुळे ना मला सर्दीचा इतका त्रास होतोय ना, दिवसातून 2-3 वेळा तरी मला गरम पाण्याची वाफ घ्यावी लागते. तर त्रास होत होता मला. बऱ्याचशा ताई खूप काळजीने मला सांगत होते की नाका तोंडाला स्कार्फ बांधत जा बाहेर निघल्यावर. तर हे बघा, मी आता स्कार्फ बांधून चालले बाहेर. जॅकेट आणलं, जॅकेट घाला, थंडी. जॅकेट घालू काय? घाला घाला. याने झाकून गेले मी अर्धी, मग राहू है ना, छान झाकले. तर हे बघा, सर्दीने इतका त्रास होतो ना मला वातावरणामुळं. तर आता थोडंसं बांधून चालले ना, हवा लागली ना, तर मोठ्या गाडीत पण नाही, टू व्हीलरवर चालले ना, तर गाडीवर हवा लागन, थोडंसं बांधून चालले आता. आणि फौजी साहेबांनी जॅकेट पण घेतलं डिक्कीमध्ये, म्हणले थंडी लागली तर घाल बाई. तर त्यांनीच घेतले, मला माहिती नाही जॅकेट घेतलेलं त्यांनी. तर चला. तर बघा, आता आलो आम्ही आता नगरमध्ये. तर इतकी काही गर्दी नव्हती उशिरा आल्यामुळं. तर असं उशिरा आला ना जास्त गर्दी कमी होती जरा, संध्याकाळी तर खूप गर्दी असती. तर फौजी साहेब काय बोलले, आपण उशिराच जाऊ, म्हणजे गर्दी कमी होती जरा. तर हे बघा, थोडंसं मोकळंच आहे. फक्त आम्ही इकडं महावीर दुकानात आलो ना, इकडं खूप गर्दी होती, म्हणजे सामानसुद्धा घेता येत नव्हती, इतकी गर्दी होती. त्या दुकानामधून मला जे महत्त्वाचं लागत होतं ना, ते मी घेतलं आणि लगेच निघलो आम्ही बाहेर मग, आणि आलो दुसऱ्या दुकानामध्ये. तर इथं ह्या दुकानात आहे ना, वाती, फुलवाती, वळलेल्या वाती, त्यानंतर देवांचं सगळं साहित्य मिळतं आणि प्रत्येक पूजेचं साहित्य पण मिळतं. इथं गंज बाजाराजवळच आहे. तर इथं आलो मग आम्ही सामान घ्यायला. नमस्कार, गुड मॉर्निंग. तर काल गेले होते संध्याकाळी मी गणपती बाप्पांच्या डेकोरेशनची खरेदी करायला. तर काल घरी यायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे मी तुम्हाला काही जास्त दाखवलंच नाही, काय आणलंय काय नाही आणलं. तर आता म्हणलं सकाळी तुम्हाला गणपती बाप्पांची काय काय खरेदी केली मी डेकोरेशनची ते दाखवते मी तुम्हाला. तर गणपती बाप्पा आता 2 दिवसावर चालेत ना, तर आता डेकोरेशन पण करायचंय. तर डेकोरेशन कसं करणार आहे मी, ते डेकोरेशनचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला, आता मी काय काय आणते ते दाखवते. तर सगळ्यात आधी हे दाखवते मी तुम्हाला. हे बघा, रांगोळी, म्हणजे पूजा केली, पूजेसमोर आपण छोटीशी रांगोळी काढली ना, घाई गडबड भरपूर असते आपल्या घरामध्ये, आपल्याला कामं भरपूर असतात. तर थोडीशी रांगोळी काढली, त्याच्यासमोर जर हे असं मांडलं ना, खूप छान वाटतं. तर हे एक आणलंय मी. हे केवढ्याला भेटलं? 90 रुपयाला भेटलंय. आणि ही एक आणली बघा, कलशाची रांगोळी. तर हे सुद्धा रेडीमेडच आहे. ही पण केवढ्याला भेटली? 150 रुपयाला. हे बघा, याचं कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं. तर हे एक आणले मी, 2 आणले हे रांगोळी. आणि त्यानंतर गणपती बाप्पांसाठी हे कपडा आणला मी. तर असे प्लेन माझ्याकडं भरपूर आहेत, पण डिझाईनचं म्हणलं आणि नवीन आणावं म्हणलं गणपती बाप्पांसाठी. तर चौरंगावरती हा एक कपडा आणला मी. चौरंगावरचा हा कपडा आहे ना, मला 150 रुपयाला मिळालाय. इथं किंमत लिहिलेली आहे. तर हा कपडा मला 150 रुपयाला मिळाला. आणि अजून एक कपडा आणलाय मी, हे बघा. तर हा कशासाठी, आपण जे काय टेबलावरती चौरंग मांडून मी गणपती बसवत असते.
तर टेबलावरती आपण दुसरा तर कपडा टाकत असतो, पण त्याच्यावरती समोर गणपती बाप्पांच्या समोर असं टाकण्यासाठी हे आणले मी. हे बघा असं लांब. तर हे सुद्धा मला खूप आवडलं. आपण नाही का डायनिंग टेबल वरती वगैरे असा कपडा टाकत, तर त्याच प्रकारे गणपती बाप्पांच्या समोर टाकण्यासाठी हा कपडा मला कितीला मिळाला, एकदम बारीक अक्षरात लिहिलेला आहे, 200 रुपयाला मिळाला हा कपडा मला. तर डिझाईन छान वाटते, पण खूप महाग मिळतात बरं काही कपडे. तर गणपती बाप्पांसाठी हे पुढं टेबलावरती टाकण्यासाठी मी हा कपडा आणला. आणि हा कपडा पुढं चौरंगावरती असं खूप छान वाटेल. हे बघा असं. तर हे 2 कपडे आणले मी. त्यानंतर गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी हे बघा असे आणले मी. तर अशी लेस आहे ना माझ्याकडं ह्या कलरची नव्हती, त्याच्यामुळे मी हे आणले. पण माझ्याकडे लाल कलरची लेस आहे ना, घरी मी बनवणार आहे असे. तर ते कसे मी करते ना ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन. तर हे बघा असे आणलेत लटकवण्यासाठी, 4 आणलेत. तर हे मला एक 20 रुपयाला पडलं. अशा म्हणजे प्लास्टिकच्या त्या घंटे असतात ना, त्या घंटी आहे आणि त्याला ही अशी लेस लटकवलेली आहे. तर असं 4 कोपऱ्याला 4 लटकायला खूप छान वाटतं. 4 कलर म्हणजे एकाच कलरचे 4 आणलेत आणि घरी मी लाल कलरचे बनवणार आहे. हे बघा हे असे. तर हा एक पिवळा कपडा आणला मी, तुम्ही बघू शकता. असं त्याच्यावर चमचमे आणि खूप छान आहे, म्हणजे वेलवेट सारखं आहे आणि त्याच्यावरती असं चमचमे लेस पण लावलेली आहे. पण हा कपडा आहे ना शिवलेला आहे. तर एका दुकानात गेलो होतो ना मी, तिथं खूप छान असे कपडे होते, म्हणजे आपण धुवून वापरू शकतो. तर असे मला खूप आवडलं. लाल पिवळं कलर कॉम्बिनेशन मस्त वाटतं. तर हे बघा याच्यावरती असं चमचमे छान वाटतं. तर वेलवेट सारखं आहे, मस्त धुता पण येतं. आणि हे जे आणतो ना आपण हे वेलवेटचं दुसरं, तर हे म्हणजे वेगळंच काहीतरी आहे. हे धुतलं ना याच्यावरचं सगळं असं वेलवेट सारखं निघून जातं. त्यामुळे हे जास्त काही धुता येत नाही. थोडंसं साफ करायचं ब्रशनी आणि तसंच टाकावं लागतं. त्यामुळं हे मी पण छान दिसतं त्याच्यामुळे 2 आणले आणि हे एक आणले. तर हा कपडा मला 80 रुपयाला मिळाला. आणि हे बघा अशी हे ना मला वाटतं चमचम काहीतरी काय म्हणतात काय माहिती या माळीला. तर असं चमचम माळ आहे ना, तर गणपती बाप्पांना डेकोरेशन करण्यासाठी ही मी 1 मीटर आणली. तर 30 रुपये मीटर ही माळ आहे, तुम्ही बघू शकता. तर याला म्हणजे डायमंड स्टोन आहे त्याला. हे बघा अशी चमक मारते ते. तर ही 1 मीटर आणली मी. आणि हा गणपती बाप्पांसाठी हार आणलाय. तर पाठीमागच्या वर्षी जो मी हार आणला होता ना तो खूप मोठा झाला होता. म्हणजे गणपती बाप्पांच्या गळ्यात घातला का तो डायरेक्ट पायापर्यंतच यायचा. त्यामुळे थोडंसं म्हणजे आखूडच आणलाय ह्या वर्षी मी. तर हे बघा जर असं थोडंसं खाली करायचं असं त्याला अशी लेस आहे ना, त्यामुळं कमी जास्त करता येईल. तर अशी छोटीशी माळ आणली मी, हार आणलाय गणपती बाप्पांसाठी. हे बघा. तर मोत्याचा हार बघत होते मी गणपती बाप्पांसाठी, पण मोत्याचा काही व्यवस्थित मिळालाच नाही मला. मग असं काहीतरी वेगळेच मणी येते, तर असा हार आणलाय. मग हा हार आहे ना मला 90 रुपयाला मिळाला. तर छान वाटतो, पांढरा एकदम. आणि ह्या क्लिप आहेत ना मी 2 पॅकेट आणलेत. एक मोठं पॅकेट आहे, एक छोटं आहे. तर साईज छोटी मोठी आहे क्लिपांची. तर ह्या क्लिपा मी डेकोरेशनसाठी आणल्यात गणपती बाप्पांच्या. तर याचा वापर कसा करायचा डेकोरेशनसाठी तर ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर आजच मी डेकोरेशनचा व्हिडिओ करणार आहे. आजचा डेकोरेशनचा व्हिडिओ उद्या येईल आपला. तर ह्या 2 क्लिप आणल्या डेकोरेशनसाठी मी. आणि आम्ही जे बाउलमध्ये फुलं ठेवत असते ना, म्हणजे मंदिरासमोर आपल्या देवाऱ्यासमोर बाउलमध्ये फुलं ठेवते, तर त्याच्या साईडने छोटे छोटे फुलं ठेवते मी आपल्या गार्डनमधले. पण मध्यभागी एक मोठं फुल पाहिजे असतं ना मला. तर हे कमळाचं फुल मला खूप छान मिळालं काल. तर हे मी फुल एक आणलंय, तुम्ही बघू शकता किती छान कलर कॉम्बिनेशन याचं. तर हे मला 40 रुपयाला मिळालं. तर हे एक आणलंय मी. आणि डेकोरेशनसाठी मला सगळ्यात आवडत्या 2 वस्तू पाहिजे होत्या. तर त्या मी आणल्यात, मला मिळाल्यात. तर जे हवे त्या नाही मिळाल्या, पण त्याच्यातूनच दुसरा प्रकार अजून चांगला मिळाला मला. तर हे बघा, हे कमळाची कळी खाली आणि ही माळ. तर हे प्लास्टिकची माळ असती वरती, तर त्या माळी मला मिळाल्याच नाही. त्याच्यातून मग छान मिळाल्या मला, काहीतरी वेगळंच हे याचं. प्लास्टिकचे असं कळी टाईप आहे फुलांचं, एकदम असं मोगऱ्याची जशी कळी असते ना, तर त्या कळी टाईप आहे. आणि खाली अशी कमळाची कळी आहे. तर तुम्हाला मी जवळून दाखवते आता.
तर जे प्लास्टिकच्या पाहिजे होत्या त्या मिळालेच नाही, अवेलेबल होत नव्हत्या. आम्ही खूप ठिकाणी पाहिल्या, त्या भेटल्याच नाही. मग हे बघा, हे असं. तर अशी कळी टाईप आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान वाटते. अशी प्लास्टिकची छोटी मोगऱ्याची कळी असते ना, ती एकदम भरीव आहे आणि म्हणजे आपल्याला वर्षानुवर्ष हे राहतील. प्लास्टिक नाही, खराब नाही होणार. असं प्लास्टिकच्या जशा ते पाकळ्या करतात तसं असतं, तसं नाही आहे. एकदम छान आहे. आणि जी कळी पण हे बघा, मस्त आहे. तर मला हे म्हणजे हवं होतं. म्हणजे जरा मोठ्याले माळी असतात ना त्या प्लास्टिकच्या, त्या पाहिजे होत्या. मी हे पाहिलंच नव्हतं, म्हणजे मला माहितीच नव्हतं असं पण मिळतं. तर त्या अवेलेबल नव्हत्या, ह्याच होत्या तिथं. मग मी डेकोरेशनसाठी ह्याच माळी आणल्या. तर 8 माळी आणल्यात मी. मला वाटतं 120 रुपयाला एक माळ पडली ही. एक माळ 120 रुपयाला. तर अशा 8 माळी आणल्यात मी. तर ह्या माळी थोड्याशा महाग लागल्या, पण आवडी पुढं मोल नसतं. तर मला आवडत होतं असं डेकोरेशन पाहिजे होतं. तर फौजी साहेब बोलले की घे, तुला आवडते तर. मग मी घेतलं. 120 रुपयाला एक माळ मिळाली ही. पण त्याचं मटेरियल पण तसंच आहे, एकदम भरीव काळ्या आहेत त्याच्या आणि छान आहे. आणि झेंडूच्या फुलांच्या ज्या माळी असतात ना, हे बघा ह्या, तर मिक्स ऑरेंज कलरच्या आणि मला वाटतं पिवळ्या कलरच्या मिक्स आहेत ना. हे बघा, इथं तुम्हाला थोडीशी दिसते. अशा माळी आहेत ना, मी भरपूर आणलेल्या आहेत. त्या भरपूर आहेत माझ्याकडं, पण मला अशा प्लेन पाहिजे होत्या पिवळ्या कलरच्या. तर ह्या मला 20 रुपयाला एक माळ मिळाली. तर ह्या आम्ही 10 माळी आणल्यात. हे बघा, आता जर आणल्या ना गणपतीला आपण डेकोरेशनसाठी, मग दिवाळीला पण होऊन जातात. त्यामुळे ह्या 10 माळी आणल्यात आणि त्या तर भरपूर आहेत आपल्याकडं. तर असं. आणि ही बघा, गणपती बाप्पांसाठी ही कापसाची वस्त्रमाळ. तर गळ्यातला कापसाचा हार असतो ना, तो आणलाय, तुम्ही बघू शकता. तर मला खूप आवडलं हे. तर माता लक्ष्मीसाठी, देवीसाठी सुद्धा असंच होतं. थोडंसं मोठं होतं आणि त्याच्यामध्ये अशा टिकल्या लावलेल्या होत्या लाल लाल. तर देवीसाठी घ्यायचे म्हणलं नाही हे माळ, तर वेगळी मिळती आणि गणपती बाप्पांसाठी ही वेगळी मिळती. तर ही आणली एक मी. तर घातल्यावर खूप छान वाटते. आणि हे बघा, पूजेसाठी पण मी पूजेचं साहित्य मी एकदम भरून ठेवत असते. सुपाऱ्या, हळकुंड, त्यानंतर ते बदाम, हे ते सगळं मी म्हणजे भरून ठेवत असते एकदम. त्यामुळे माझ्याकडे ते भरपूर असतं. पण हे जे वस्त्रमाळ आहे ना गणपती बाप्पांसाठी किंवा आपण कुठल्याही पूजेत वापरतो, तर हे वस्त्रमाळ माझ्याकडे राहिलीच नव्हती. तर काल मी दुकानात गेले होते ना, तिथं सगळं मिळतं आपल्याला एका जागेवरती. तर वस्त्रमाळ आणली मी. त्यानंतर वळलेल्या वाती असतात ना, डबल वाती लावा लागतात. तर वळलेल्या वाती मिळतात. डबल वात आपल्याला अशी वळून लावायची गरज नाही पडत. तर तुम्ही बघू शकता, अशा वळलेल्या वाती आणल्यात मी. तर अशा वाती मिळतात. तर एकदम असे 4-5 पॅकेट आणले ना, तर भरपूर दिवस जातात मग. तर 1-2 होते माझ्याकडे शिल्लक, तरी पण मी आता सणवार आले तर भरपूर, तर म्हटलं हे 2-4 पॅकेट आणून ठेवावा. तर हे आणले ती मी. तर हे वळलेल्या वातीचं पॅकेट आहे ना, मला 30 रुपयाला एक मिळालं होतं. तर हे 4 आणून ठेवलेत मी. आणि ह्या फुलवाती, तर घरी सुद्धा बनवत असते मी फुलवाती, पण इमर्जन्सीला बरं पडतं. आता सणवार आलेत, तर त्यामुळे हे बघा, अशा फुलवाती मी 1 पॅकेट आणले. आणि माझी सगळ्यात आवडती एक गोष्ट मला मिळाली, तुम्ही बघू शकता, हे कमळाचं फूल. तर हे ना मला दिवाळीमध्ये पण लागत असतं माता लक्ष्मीच्या पूजेसाठी. त्यानंतर मला मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा लागतं. तर देवीखाली असं आसन द्यायला. तर कमळाच्या फुलामध्ये देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवून जर पूजा केली ना, खूप छान वाटतं. तर मला हे पाहिजे होतं, खूप दिवसाचं मी पाहत होते, तर मला मिळतच नव्हतं. काल मी गेले ना, तर मला अचानक दिसलं ते, तर मी घेतलं. तर हे बघा, मी हे आणलंय. तर खूप छान आहे, मस्त आहे. तर याच्यामध्ये असं म्हणजे थोडंसं छोटा पाठ ठेवला आणि पूजा म्हणजे माता लक्ष्मीची पूजा केली ना, खूप छान वाटतं. आणि देवी लक्ष्मी कमळातच बसलेली असती ना, तर एकदम मस्त वाटतं. तर हे आणले मी. 100 रुपयाला मिळालं मला फक्त. हे प्लास्टिकचे, पण छान वाटतं असं नाही का. तर मंडळी, गणपती बाप्पांच्या डेकोरेशनची मी एवढी शॉपिंग केली. तर गणपती बाप्पांचं डेकोरेशन पण मी आज दुपारी करणार आहे आणि डेकोरेशनचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उद्या येईल. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आज. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर व्हिडिओ पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.